अश्वमेघ युवा मंचाचे संस्थापक अध्यक्ष व श्री विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेला रक्तदान शिबिर, डोळे तपासणी, भव्य आरोग्य शिबिराचा उद्घाटन समारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या निमित्ताने सत्कारमूर्ती गणेश कवडे, बी.व्ही. अण्णा मांडे, सचिव दशरथ मांडे, माजी सरपंच अस्मिता कवडे, महावीर पोखरणा रोटरीचे अध्यक्ष विजयकुमार आहेर, आनंदराव मांडे, रंगनाथ रवळे, श्रीराम पंडित, सरपंच तारामती कर्डक, सरपंच राजश्री कवडे, माजी सरपंच मथुरा कवडे, मीरा जगदाळे, उपसरपंच सुभाष दळवी, रमाकांत कवडे, डॉक्टर लहू खेरे, डॉक्टर आशुतोष बोळीच, अलिशा मणियार, प्रसाद ढोमसे, रोहित नरवडे, सनी बोर, विविध गावचे सरपंच सदस्य, अश्वमेघ युवा मंचाचे पदाधिकारी, श्री विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी व सदस्य यांसह गणेश कवडे यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता। या निमित्ताने संध्याकाळी भव्य डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून डान्स स्पर्धेलाही मोठा प्रतिसाद लाभला आहे। वाढदिवसानिमित्त मान्यवरांनी गणेशभाऊ कवडे यांना पुढील वाटचालीसाठी काय शुभेच्छा दिल्या पाहूयात। विघ्नहराच्या पवित्र प्रांगणामध्ये आमचे विद्यमान आणि अत्यंत तेजस्वी कर्तृत्व असलेले गणेशभाऊ कवडे यांचा वाढदिवसाप्रित्यर्थ जमलेलो आहोत आणि एक यशस्वी नेतृत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो। सिनियर सिटीजन असतील, यंगस्टर्स असतील, सगळ्यांना बरोबर घेऊन काम करणारा हा कार्यकर्ता म्हणून गेली 15 वर्ष अगदी वैकुंठवासी हरिभक्तपरायण मांडेबाबांच्या कारकिर्दीपासून हा रक्तदानाचा शिबिराचा कार्यक्रम तेव्हापासून चालू आहे। आणि आज एक वैशिष्ट्य म्हणजे एक आरोग्य सेवा पण प्रोव्हिजन करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे बी.व्ही. मांडे ग्रुप तर्फे आज इथे मोफत नेत्र तपासणी आणि पुढचे वैद्यकीय उपचाराचं एक शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। गणेश भाऊंना उदंड आयुष्य लाभो अशी मी श्री विघ्नहर चरणी प्रार्थना करतो। माझ्याबरोबर उपस्थित आपल्या ज्येष्ठ उद्योजक आळ्याफाटा पोखराणा साहेब आहेत आणि याहून तुमच्या लक्षात येईल की आज जुन्नर तालुक्यामधील प्रत्येक कोपऱ्यातून आज त्यांचे मित्र परिवार, व्यावसायिक परिवार त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत। पुन्हा एकदा विघ्नहर चरणी प्रार्थना करतो की आमच्या ह्या तरुण कार्यकर्त्याला एक उदंड आयुष्य लाभो। धन्यवाद। ओझरच्या विकासामध्ये आज प्रामुख्याने जर गरज असेल तर अशा नेतृत्वाची गरज आहे। सर्व राजकीय पक्षांशी संबंध असलेला माणूस काय करू शकेल याचा अंदाज मी गेल्या 5 वर्षात मला आलेला आहे आणि अपेक्षा खूप आहेत आणि त्यामुळं भाऊंना आमचा पूर्ण आशीर्वाद प्रत्येक कामात असतो आणि नक्कीच त्या पुऱ्या करतील अशी मला आशा आहे। नमस्कार। रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रलच्या संस्थापक या नात्याने आम्ही आज रक्तदान शिबिराच्या आयोजनात सहभागी झालेलो आहोत। त्याचप्रमाणे इथे सर्व रोग निदान शिबिर चालू आहे। बी.व्ही. मांडे साहेब झालं, अश्वमेघ युवा ग्रुप झालं, या सर्वांच्या एकत्र येऊन एका नेत्याचा, एका मित्राचा आणि एका ज्येष्ठ कार्यकर्त्याचा अशा सर्व गुण संपन्न असलेले आमचे मित्र गणेशभाऊ कवडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना श्री विघ्नहर खूप खूप बळ देव, जेणेकरून त्यांच्या हातून ओझरचीच नव्हे तर तालुक्याचंही नाव हे देशाच्या पटलावरती येऊ अशी खूप खूप शुभेच्छा मी देतो। आणि त्यांच्यासोबत रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रलच्या माध्यमातून एका चांगल्या हॉस्पिटलची उभारणी ओझर या ठिकाणी व्हावी ही सदिच्छा निर्माण करतो। तसं आमचं त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे। लवकरच त्या मुहूर्तमेढ आपण होणार आहोत। तरी आळेफाटा सेंट्रल तर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा। सालाबादप्रमाणे काही वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। आता रक्तदान शिबिर होते आणि कार्यक्रमाचं नियोजन आहे, काय शुभेच्छा द्याल? गणेश भाऊ आमचे ओझर गावचे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष यांना मी सर्वप्रथम वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देते। गणेश भाऊने गावासाठी एवढं काही केलं की गोर गरीब असो किंवा श्रीमंत असो त्यांच्यापर्यंत अतिशय सहकार्याची भावना त्यांनी ठेवली। आणि गणेश भाऊंना भाऊ या नात्याने भाऊ हे पण नाव शोभतं, कारण का
ते नेहमीच भावासारखं आमच्या पाठीशी उभे आहे, गावाशी उभे आहेत आणि गावासाठी त्यांनी एवढं काही केलं की आमच्या या ओझर गावचा चेहरा मोहराच बदलून टाकला. अतिशय सुंदर गाव आणि या सुंदर गावामध्ये त्यांनी आपल्या ह्या जुन्नर तालुक्यात नव्हे, पुणे जिल्ह्यात नव्हे, महाराष्ट्रभर ते जगभर आपलं नाव कमावलं. अशाच भावना माझ्या गावातर्फे, माझ्या ग्रामपंचायत ओझर 2 यांच्यातर्फे त्यांना लाख लाख शुभेच्छा देते आणि पुढील आयुष्य त्यांचं सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जावो हीच विघ्नहर चरणी मी प्रार्थना करते आणि माझे 2 शब्द थांबवते. नमस्कार. आज गणेश भाऊ कवडे, विघ्नहर देवस्थान गणपती ट्रस्टचे अध्यक्ष आणि अश्ववध युवा मंचे सर्वा यांच्या वाढदिवसानिमित्त हा सालाबाद प्रमाणे आजही आरोग्य शिबिर या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. या ठिकाणी आज अस्थि रोगतज्ञ, स्त्री रोगतज्ञ किंवा नेत्ररोग आणि आयुर्वेदिक अशा विविध माध्यमातून या ओझर गावातील लोकांचा आणि त्यांच्या सामाजिक संस्थेचा आपल्याला प्रत्यय येतो. या ठिकाणी आज खूप सुखसोयी असलेलं असं सुसज्ज हॉलमध्ये हे याचं सर्व नियोजन वाढदिवसानिमित्त करण्यात आलेलं आहे. तरी भावड्याच्या पुढील वाटचालीस आमच्या बहिणींतर्फे खूप शुभेच्छा आणि उत्तरोत्तर अशीच प्रगती भाऊची होत राहावं हीच विघ्नहराचरणी प्रार्थना. नमस्कार. आज गणेश भाऊंचा वाढदिवस सालाबादप्रमाणे उत्साहात साजरा होतो. याही वर्षी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आले. तुम्ही त्यांना काय वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याल, काय सांगा? आज खरं तर 27 डिसेंबर म्हटलं की पूर्ण गावासाठी, पूर्ण तालुक्यासाठी आणि जिल्ह्यातून म्हणा किंवा बाहेर अगदी नाशिक, कोल्हापूर इकडनं येणारे सुद्धा त्यांचे सर्व मित्र परिवार असतील किंवा राजकीय सगळ्या क्षेत्रातील त्यांचे मित्र परिवार मोठ्या संख्येने शुभेच्छा देण्यासाठी ओझरमध्ये येत असतात. आणि हेच प्रेम मी गेले लग्न झाल्यापासून 15 वर्ष बघत आहे. असाच वाढदिवस वर्षानुवर्ष मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. सर्वांच्या शुभेच्छा, सर्वांचं प्रेम, त्यांच्या भाऊंवरील वाढतं प्रेम हे ह्या शुभेच्छांच्या मार्फत आपल्या सर्वांच्या लक्षात येत आहे. आणि अध्यक्ष झाल्यापासून, विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष झाल्यापासून गावामध्ये जो कायापालट झाला तो अगदी वाखाणण्याजोगा आहे. आणि इथून पुढेही त्यांना सर्वांनी अशीच साथ द्यावी गावानी आणि सर्व मित्र परिवाराने. आणि आज वाढदिवसानिमित्त जे 25 तारखेपासून आरोग्य शिबिर घेण्यात येत आहे, खोडदमध्ये रक्तदान शिबिर घेतलं. आज गावामध्ये पूर्ण आरोग्य तपासणी तसंच रक्तदान शिबिर आणि संध्याकाळी जे ग्रुप डान्स स्पर्धा ठेवण्यात आल्या आहेत त्याला भरभरून प्रतिसाद मिळणार आहे. आणि एवढ्या शुभेच्छा देऊन मी इथेच थांबते. सर्वप्रथम आज ओझर गावामध्ये आनंद, आमचे लाडके बंधू गणेशजी कवडे देवस्थानचे अध्यक्ष भाऊंबद्दल सांगायचं जर म्हटलं तर कर्तृत्व कसं असावं, नेतृत्व कसं असावं हे आमच्या भाऊ बघूनच आम्ही आज कार्यरत काम करतोय. त्यांनी ज्यावेळेस देवस्थानची अध्यक्षपद घेतलं, सर्वप्रथम मी भाऊंना म्हणेल का आपण जो म्हणतो समाजात का 50% महिलांसाठी व्यासपीठ भाऊंनी आम्हाला दाखवून दिलं देवस्थानच्या माध्यमातून. हे पहिले अध्यक्ष आहेत की महाआरती चालू केली आहे आणि महिलांसाठी गंगा आरती चालू केली आहे. तर त्या गंगा आरतीसाठी जे महिलांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले, मी भाऊंना वाढदिवसाच्या निमित्ताने एवढं सांगू इच्छिते का भाऊ, तुम्ही माझ्या महिलांना ज्या गंगा आरतीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे का, जी गंगा आरती जी काशीला होत असते, पण ह्या गंगा आरतीला ज्या पदाधिकारी महिला आहे जेणेकरून राज्यातून, महाराष्ट्रातून बहुसंख्येने महिला या गंगा आरतीला येण्यासाठी व गंगा आरतीला मान घेण्यासाठी उपलब्ध असतात. आणि सर्वप्रथम मी आता सर्वांनी तर भाऊंबद्दल फार कौतुक केलेलं आहे. मी आमच्या ओझरच्या गावाच्या वतीने, ओझरच्या संस्थेच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देते. धन्यवाद. श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री गणेश भाऊ कवडे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
गणेश भाऊंनी गेल्या काही काळात खूप उपक्रम राबवले आणि यापुढे त्यांच्याकडून अशीच गावाची आणि देवस्थानची सेवा घडो एवढी विघ्नचरणी प्रार्थना करते आणि थांबते. गणेश भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. गणेश भाऊंनी या ठिकाणी रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिर या दोन्ही उपक्रम राबवलेले आहेत. ते खूपसे समाजकार्याचं काम करत आहेत वगैरे. त्यांच्याकडून असेच कार्य करत जावं ही सर्वांच्या विघ्नार्थ चरणी प्रार्थना. त्यांना लाख वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. मुळात म्हणजे खरं तर सांगायचं तर आम्ही ट्रस्टी आहोत, पण बीव्ही अण्णांपासून तर आतापर्यंत आम्ही जास्तीत जास्त वेळ आम्ही दिलाय भाऊंला. भाऊंच्या कार्याबद्दल आम्हाला खूप चांगल्या अपेक्षा आहेत आणि चांगल्या पद्धतीनं नियोजन चाललंय आणि खूप कामं आमच्या काळात झालीत. त्याच्याबद्दल आम्हालाही पण अभिमान आहे आणि भाऊंच्या बरोबर आम्ही नेहमी असतो याचा आम्हाला अभिमान आहे. वाढदिवसाच्या खूप खूप आणि खूप खूप शुभेच्छा. आम्ही सर्व सिनियर सिटीजन. थँक्यू. निमित्त या शुभ दिनानिमित्त सर्व डॉक्टरांनी या ठिकाणी आपली सेवा देत आहेत आणि याच निमित्ताने आम्ही जे सर्व जुन्या आजारांनी ग्रस्त झालेले जे सांधे विकार असतील, मणक्याच्या संदर्भातील तक्रारी असतील किंवा दम्याच्या संदर्भातील, किडनीच्या संदर्भातील, पचनाच्या संदर्भातील ज्या काही तक्रारी आहेत तर त्यांची त्या रुग्णांसाठी आम्ही सर्व आयुर्वेदिक टीम आमची या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि आम्ही या शुभप्रसंगी आम्ही ही सेवा देत आहोत. गणेश भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅलो, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपल्याकडे सर्वच प्रकारचे क्लिनिकल टेस्ट, लॅब टेस्ट होणार आहेत, तसेच स्पेशली होणार आहे. सर्व आपण अल्प दरात करून देणार आहेत. त्या संधीचा सर्वांनी योग घ्यावा ही माझी विनंती आहे. गणेश कवडे सरांच्या बर्थडे निमित्त आपण हे कॅम्प ठेवलेला आहे, त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती आहे आपल्याकडून. रमेश बोळीच. मी विघ्नार्थ हॉस्पिटल नारायणगाव इथं असणाऱ्या हॉस्पिटल तर्फे आलेलो आहे. इथं आम्ही हृदयरोग, ECG, अजून मधुमेह सारख्या रोगांसाठी तपासणी करणार आहोत. थँक्यू. डॉक्टर कवडे साहेबांनी आम्हाला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. वाढदिवसाच्या शुभेच्छा. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश भाऊ कवडे, अश्वमेघ युवा मंचचे अध्यक्ष गणेश भाऊ कवडे आणि सर्व गणेश भाऊ माझे भाऊ, छोटे भाऊ. लहानपणापासून पाहते मी त्यांना, पण ते इतके छोटे असताना नटखट होते. आज त्यांना पाहून असं वाटतंय की हेच ते गणेश भाऊ आहेत का. आम्हाला म्हणजे इतका अभिमान वाटतो बहिणींना की आमचा भाऊ इतका मोठा झाला. आज त्यांना जुन्नर तालुका नाही तर महाराष्ट्र नाही तर पूर्ण जगभरात ओळख आहे. आणि तुम्ही पुण्याला जा, मुंबईला जा, कुठेही जा, कवडे आडनाव वापरलं की गणेश भाऊ तुम्ही कोण आहे त्यांचे असं विचारलं जातं आम्हाला. आमची म्हणजे कुणाचीच ओझरची तरी अशी फार ओळख नाही, पण गणेश भाऊ कवडे म्हटलं की सगळीकडे ओळखलं जातं त्यांना. आणि मेन म्हणजे आज गणेश भाऊ विघ्नहर देवस्थानचे अध्यक्ष झाले तेव्हापासून जो कायापालट झाला तो असं बघता येणार नाही इतका भारी झाला. देवस्थानचं हे हॉल झाला, गणपतीच्या पुढे काय सभामंडप झालं, गार्डन झालं, हेलिकॉप्टरची सोय झाली आणि बसची म्हणजे सर्वसामान्य माणसांना देखील प्रवास करता यावा, अष्टविनायकला जाता यावा म्हणून कमीत कमी किमतीत त्यांनी अष्टविनायकची परिक्रमा चालू केली. त्यांना इतका उदंड प्रतिसाद मिळाला की म्हणजे भरपूर लोकांना अष्टविनायक दर्शन झालं आणि त्यांना पूर्ण गावाचा सगळीकडे त्यांना इतका आशीर्वाद मिळतो ते पाहून आम्हाला सगळ्यांना खूप बरं वाटतं. आमच्या बहिणींकडून गणेश भाऊंना खूप खूप शुभेच्छा. असाच मोठा हो, अजून 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 मोठा हो. आम्हाला खूप अभिमान आहे.